पहिला आहे IPL 2026चे विजेतेपद हे कोणत्या संघाने जिंकलेले आहे? तर IPL 2026चे विजेतेपद हे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू अर्थात RCB या संघाने जिंकलेले आहे. पुढचा प्रश्न आहे IPL 2026चे उपविजेतेपद हे कोणत्या संघाने जिंकलेले आहे? तर IPL 2026चे उपविजेतेपद हे गुजरात टायटन्स अर्थात GT या संघाने जिंकलेले आहे. पुढचा प्रश्न बघूयात. क्रमांक 3 नौदल दलाचे 48वे उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर नौदल दलाचे 48वे उपप्रमुख म्हणून अजय कुचर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न कोणत्या राज्याच्या पोलिसांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रेसिडेंट्स कलर्स ने सन्मानित केलेले आहे? तर सिक्कीम राज्याच्या पोलिसांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रेसिडेंट्स कलर्सने सन्मानित केलेले आहे. पुढचा प्रश्न कार्यात्मक साक्षर दर्जा प्राप्त करणारे भारतातील 5वे राज्य कोणते ठरलेले आहे? तर कार्यात्मक साक्षर दर्जा प्राप्त करणारे भारतातील 5वे राज्य हे सिक्कीम राज्य बनलेले आहे. पुढचा प्रश्न IPL 2026च्या हंगामात सर्वाधिक धावा करून ऑरेंज कॅप कोणी जिंकलेली आहे? IPL 2026च्या या हंगामात सर्वाधिक धावा करून ऑरेंज कप ही वैभव सूर्यवंशी या 15 वर्षाच्या खेळाडूंनी जिंकलेले आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 7 IPL 2026च्या सीझनमध्ये कोणत्या गोलंदाजाने सर्वाधिक विकेट्स घेत पर्पल कॅप जिंकलेली आहे? तर IPL 2026च्या या सीझनमध्ये सर्वाधिक गोलंदाजाने विकेट्स घेतलेले आहे त्या कागिसो रबाडा या खेळाडूने पर्पल कॅप जिंकलेले आहे. पुढचा प्रश्न संशोधन आणि विकास संघटना म्हणजेच DRDOच्या अतिरिक्त अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? संशोधन आणि विकास अर्थात DRDOच्या अध्यक्षपदी ही राजेश कुमार सिंह यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 9 आहे महाराष्ट्रात NUP अंमलबजावणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी ही कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर महाराष्ट्रात NUP अंमलबजावणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी ही नितीन करमळकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न खाजगी गुंतवणुकीतून देशातील पहिला एकीकृत शहरी घनकचरा प्रक्रिया प्रकल्प कुठे उभारला जात आहे? तर खाजगी गुंतवणुकीतून देशातील पहिला एकीकृत शहरी घनकचरा प्रक्रिया प्रकल्प हा महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यामध्ये उभारण्यात येणार आहे. प्रश्न क्रमांक 11 आहे शांग्रीला डायलॉग 2026चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे? शांग्रीला डायलॉग या पुरस्काराचे आयोजन हे सिंगापूर या देशात करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न उल्हास उपक्रमांतर्गत नुकतेच देशातील 5वे पूर्ण साक्षर राज्य कोणते बनलेले आहे? तर उल्हास उपक्रमांतर्गत नुकतेच देशातील 5वे पूर्ण साक्षर राज्य हे सिक्कीम राज्य तयार झालेले आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 13 आहे जागतिक स्टॉक मार्केट व्हॅल्युएशनमध्ये भारत सध्या कितव्या स्थानावर घसरलेला आहे? तर जागतिक स्टॉक मार्केट व्हॅल्युएशनमध्ये भारत हा सध्या 7व्या स्थानावर घसरलेला आहे. पुढचा प्रश्न DRDO आणि भारतीय वायुसेनेने 2 जून 2026 या दिवशी कोणत्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी पूर्ण केली? तर DRDO आणि भारतीय युद्धसेनेने 2 जून 2026 या दिवशी रुद्रा M2 मिसाईल ही क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी पूर्ण केली. पुढचा प्रश्न क्रमांक 15 आहे भारत ओमान या सर्व समावेशक आर्थिक भागीदारी करार CEPA कधीपासून अंमलात आलेला आहे? तर भारत आणि ओमान या देशामध्ये सर्व समावेशक आर्थिक भागीदारी करार हा 1 जून 2026 या तारखेपासून अंमलात आलेला आहे. पुढचा प्रश्न स्वच्छ भारत मिशन अंतर्गत महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याने
देशाच्या पश्चिम विभागात प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. तर स्वच्छ भारत मिशन अंतर्गत महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्याने देशाच्या पश्चिम भागात प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. प्रश्न क्रमांक 17 आहे. अखिल भारतीय महापौर परिषदेच्या उपाध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर अखिल भारतीय महापौर परिषदेच्या उपाध्यक्षपदी ही ऋतू तावडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, संयुक्त राष्ट्र महासभेच्या म्हणजेच UNGA 81व्या सत्राच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर संयुक्त राष्ट्र महासभेच्या 81व्या सत्राच्या अध्यक्षपदी ही डॉक्टर खलीलुर रहमान यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 19 आहे. विस्मृतीचा अधिकार हा मूलभूत अधिकार असल्याचे कोणत्या उच्च न्यायालयाने मान्य केलेले आहे? तर विस्मृतीचा अधिकार हा मूलभूत अधिकार असल्याचे दिल्ली उच्च न्यायालयाने हे मान्य केलेले आहे. पुढचा प्रश्न आहे. संपूर्ण डीप टेक क्षेत्रासाठी व्यापक धोरण राबवणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे? तर संपूर्ण डीप टेक क्षेत्रासाठी व्यापक धोरण राबवणारे आपले महाराष्ट्र राज्य हे देशातील पहिले राज्य बनलेले आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 21 आहे. भारतातील पहिल्या फ्लेक्स फ्युएल प्रवासी वाहनाचे अनावरण कोणत्या कंपनीने केलेले आहे? तर भारतातील पहिल्या फ्लेक्स फ्युएल प्रवासी वाहनाचे अनावरण हे मारुती सुझुकी या कंपनीने केलेले आहे. पुढचा प्रश्न, नॉर्वे बुद्धिबळ 2026 या स्पर्धा जिंकणाऱ्या भारतातील कोण खेळाडू ठरलेला आहे? तर नॉर्वे बुद्धिबळ 2026 चेस स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय हा आर प्रज्ञानंद आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 23 आहे. 40वा प्रतिष्ठित राजर्षी शाहू पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? तर 40वा प्रतिष्ठित राजर्षी शाहू महाराज पुरस्कार हा प्रथमच मरणोत्तर पुरस्कार हा डॉक्टर जयसिंगराव पवार यांना जाहीर झालेला आहे. पुढचा प्रश्न आहे. नॉर्वे बुद्धिबळ 2026 स्पर्धेत महिला गटाचे विजेतेपद हे कोणी पटकावलेले आहे? तर नॉर्वे बुद्धिबळ 2026 स्पर्धेत महिला गटाचे विजेतेपद हे बिबिसारा ऐसबायेवा यांनी पटकावलेलं आहे. आणि प्रश्न क्रमांक 25 आहे. सेंट्रल एअर कमांडरचे नवीन प्रमुख कोण बनलेले आहेत? तर सेंट्रल एअर कमांडरचे नवीन प्रमुख हे तरुण चौधरी बनलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे. ब्रह्मोस क्षेपणास्त्रासाठी भारतासोबत सामंजस्य करार करणारा दुसरा आशियाई देश कोणता आहे? तर ब्रह्मोस क्षेपणास्त्रासाठी भारतासोबत सामंजस्य करार करणारा व्हिएतनाम हा दुसरा आशियातील देश आहे. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 27 आहे. ज्येष्ठ मुत्सद्दी विपुल हे कोणत्या देशाचे भारताचे पुढील राजदूत बनले आहेत? तर ज्येष्ठ मुत्सद्दी विपुल हे सौदी अरेबिया देशाचे भारताचे राजदूत बनलेले आहेत. तर पुढचा प्रश्न आहे. युनायटेड किंगडम म्हणजेच अमेरिकामधील प्रतिष्ठित लिव्हरपूल विद्यापीठ हे भारतातील कोणत्या शहरात आपले पहिले कॅम्पस स्थापन करणार आहे? तर अमेरिकेतील प्रतिष्ठित लिव्हरपूल विद्यापीठ हे भारतातील बंगळूर या शहरामध्ये पहिले कॅम्पस स्थापन करणार आहे. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 29 आहे. जून 2026 मध्ये घोषित करण्यात आलेले भारतातील 100वे रामसर स्थळ हे कोणते आहे? तर जून 2026 मध्ये घोषित करण्यात आलेले भारतातील 100वे रामसर स्थळ हे जयप्रकाश नारायण पक्षी अभयारण्य हे कुठे आहे? तर सुरहाताल या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न आहे. जिल्हा घरगणना 100% पूर्ण करणारा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा कोणता ठरलेला आहे? तर जिल्हा घरगणना 100% पूर्ण करणारा महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्हा हा पहिला ठरलेला आहे. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 31 आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या म्हणजेच CBSE
या बोर्डाच्या नवीन अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या म्हणजे CBSE बोर्डाच्या नवीन अध्यक्षपदी प्रशांत लोखंडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, इंडिया AI डाटा लॅब ची स्थापना करणारे भारतातील पहिले खाजगी विद्यापीठ कोणते ठरलेले आहे? तर इंडिया AI डाटा लॅब ची स्थापना करणारे भारतातील पहिले खाजगी विद्यापीठ आहे चंदीगड विद्यापीठ या ठिकाणी या डेटा लॅबची स्थापना करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 33 आहे, भारताचे 31वे लष्कर प्रमुख म्हणून कोणाच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे? तर भारताच्या 31वे लष्कर प्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे किंवा यांची घोषणा करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, मेड इन इंडिया एअरबस C295 या एअरबस विमानाचे नाव आहे. लष्करी प्रवासी विमानाची यशस्वी चाचणी कोणत्या राज्यात केलेली आहे? तर मेड इन इंडिया एअरबस C295 हे टाटा कंपनीने बनवलेले हे विमान आहे. याची चाचणी हे गुजरात राज्यामध्ये करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 35 आहे, जून 2026 पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना परदेशी राष्ट्राकडून एकूण किती आंतरराष्ट्रीय सन्मान प्राप्त झालेले आहेत? म्हणजे जानेवारी 2026 पासून ते जून 2026 पर्यंत 33 पुरस्कार हे नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेले आहेत. तर कोणत्या राज्य सरकारने सर्व सरकारी शैक्षणिक संस्थांमध्ये बालवाडी ते पदव्युत्तर स्तरापर्यंत मोफत शिक्षणाची घोषणा केलेली आहे? तर याचे उत्तर आहे ओडिशा या राज्याने शैक्षणिक संस्थांमध्ये बालवाडी ते पदव्युत्तर म्हणजे डिग्रीपर्यंत मोफत शिक्षणाची घोषणा केलेली आहे. पुढचा प्रश्न, क्रमांक 37 आहे, राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयाच्या लष्करी सल्लागार पदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयाच्या लष्करी सल्लागार या पदासाठी राजीव घाई यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, जून 2026 मध्ये महाराष्ट्राच्या लोकायुक्त सदस्यपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? कारण जून 2026 मध्ये महाराष्ट्राच्या लोकायुक्त सदस्यपदी माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 39 आहे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या म्हणजेच MIDCच्या नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या म्हणजे MIDCच्या नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी पदी दीपेंद्र सिंह कुशवाहा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने शिक्षकांसाठी मुख्यमंत्री कॅशलेस आरोग्य योजना सुरू केलेली आहे? तर मुख्यमंत्री कॅशलेस आरोग्य योजना ही उत्तर प्रदेश या राज्याने सुरू केलेली आहे शिक्षकांसाठी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 41 आहे, 200 पेक्षा जास्त T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारे जगातील पहिली महिला क्रिकेटपटू कोण ठरलेले आहे? तर 200 पेक्षा T20 सामने खेळणारे जगातील पहिली महिला ही हरमनप्रीत कौर ह्या महिला क्रिकेटपटू ठरलेले आहे. पुढचा प्रश्न, अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे AIFF नाव बदलून काय ठेवण्यात आलेले आहे? तर याचे दुसरे नामकरण झालेले आहे फुटबॉल फेडरेशन ऑफ भारत म्हणजेच FFB. प्रश्न क्रमांक 43 आहे, भौतिकशास्त्रात वुल्फ पारितोषिक जिंकणारे भारतीय वंशाचे पहिले भौतिकशास्त्रज्ञ कोण ठरले आहे? तर बदलणे हे जैनेंद्र के जैन हे ठरलेले आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाच्या म्हणजेच NSC अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर NSC या अध्यक्षपदी हे डॉक्टर सैबल चट्टोपाध्याय यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 45 आहे, भारत कोणत्या देशाच्या सहकार्याने तृष्णा हा उपग्रह प्रक्षेपित करणार आहे? तर भारत हा फ्रान्स या देशाच्या सहकार्याने तृष्णा हा उपग्रह प्रक्षेपित करणार आहे. पुढचा प्रश्न, भारत शाश्वत सागरी विकासासाठी कोणते बंदर
एक आदर्श म्हणून उदयास आले आहे. तर भारतात शाश्वत सागरी विकासासाठी WO चिदंबरनार बंदर हे प्राधिकरण हे बंदर एक आदर्श म्हणून उदयास आलेले आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 47 आहे. भारताचे सॉलिसिटर जनरल म्हणून अतिरिक्त 3 वर्षाच्या कार्यकाळासाठी कोणाची पुनरानिवृत्ती ही करण्यात आलेली आहे. तर भारताच्या सॉलिसिटर जनरल म्हणून 3 वर्षाच्या कार्यकाळासाठी तुषार मेहता यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी व्यवस्थापकीय संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्ष या पदासाठी हितेश रमेशचंद्र जोशी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 49 आहे. आंतरराष्ट्रीय सागरी कायदा न्यायाधिकरणाचे ITLOS न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे. तर आंतरराष्ट्रीय सागरी कायदा न्यायाधिकरणाचे न्यायाधीश म्हणून बिमल एन पटेल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न महाराष्ट्र शासनाने राज्यातील शिक्षकांना AI चे प्रशिक्षण देण्यासाठी कोणत्या कंपनीसोबत भागीदारी केलेली आहे. तर महाराष्ट्र शासनाने राज्यातील शिक्षकांना AI चे प्रशिक्षण देण्यासाठी गुगल या सॉफ्टवेअर कंपनीसोबत ही भागीदारी करण्यात आलेली आहे. पुढचा 1 जून या दिवशी जागतिक दूध दिवस साजरा करण्यात येतात. 2 जून या दिवशी आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिन आणि तसेच तेलंगण निर्मिती दिवस. 3 जून जागतिक सायकल दिन. 5 जून या दिवशी जागतिक पर्यावरण दिन. 7 जून या दिवशी जागतिक अन्न सुरक्षा दिन. जून जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस आणि जागतिक महासागर दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. 12 जून जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस. 14 जून जागतिक रक्तदाता दिन. 15 जून जागतिक पवन दिवस. 20 जून जागतिक निर्वासित दिन. 21 जून जागतिक संगीत दिन, जागतिक जलविज्ञान दिन आणि आंतरराष्ट्रीय योगा दिवस म्हणून साजरा करण्यात येत असतो. तसेच 23 जून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस, आंतरराष्ट्रीय विधवा दिन म्हणून साजरा करतात. 26 जून अंमली पदार्थांचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस. 30 जून हा जागतिक लघुग्रह दिवस म्हणून साजरा करण्यात येत असतो.